गेल्या 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना आमचे कुठेतरी ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष यांच्या वक्तव्याचा दाखला देऊन जे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले किंवा माझी पत्नी कुणबी समाजाची आहे, सून मराठा समाजाची आहे. मग हे बोलत असताना कुठेतरी मराठा समाजाच्या मुली तुम्ही सुना केल्याच्या नंतर ओबीसीचे प्रश्न मांडणार नाहीत का, ही त्यांच्यावर आगपाखड करण्याच्या नादामध्ये कुठेतरी राज्यातील मराठा मुलींच्या बाबतीत जे माझ्याकडून वक्तव्य गेलं, ते वक्तव्य गेल्याच्या नंतर राज्यभर खरं तर मला आत्ताच माहिती झालं की कारण काल रविवार असल्यामुळे मला हे माहित नव्हतं आणि माझं वक्तव्य मी म्हणजे आता ऐकल्याच्या नंतर आणि महाराष्ट्रामधून ट्रोल होत असताना कुठेतरी ह्या वक्तव्याचा निषेध जास्तीत जास्त प्रमाणात होत असताना या गोष्टी मला आता माहीत झाल्या. म्हणून मी आता समोर येऊन कुठेतरी ह्या खुलासा करण्यासाठी आलेलो आहे. हे बघा, मी शिव फुले शाहू आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा बसवेश्वरांचा विचारांचा वारसदार म्हणून मी मोठ्या मनाने मनोज जरांगे ज्या दिवशी माफी मागतील, आमच्या वंजाऱ्याची माफी मागतील, धनगराची मागतील, माळ्याची मागतील, आमच्या मुख्यमंत्री महोदयांची मागतील, आमच्या बावनकुळे साहेबांची मागतील, एकनाथ शिंदे साहेबांची मागतील, अनेक मंत्र्यांचे आई वडील काढले त्यांची माफी मागतील, त्यावेळी काही क्षणाच्या मी माझी मोठ्या मनाने कानाला धरून माफी मागल. परंतु ज्या मी पुण्यातून बोलून गेलोय त्याचा मला अत्यंत खेद आहे. बोलण्याची माझा कुठलाही मानसिकता नव्हती. बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो, त्याबद्दल माझ्या राज्यातील बहिणीनं कुठेतरी मला पदरात घ्यावं. ते कोण आहे मी मोजितच नाही असले मोजित नाहीत आम्ही कोणाला असल्याला. जे लेकेबाळीवर बोलतेत ना त्यांना बघत नाहीत आम्ही असले. हे ज्याच्या मनगटात दम आहे ना त्याला बोलत नाहीत पाहिजे. माणसाच्या मनगटात दम असला पाहिजे, असल्याला बोलत बी नाही. एकाच्या हे लेकेबाळीला बोललेलो नाही मी आणखी राज्यात, एकाही जातीचे नेते सोडले नाही, लेकेबाळीला नाही बोललो. इज्जत घालायची, माफ्या मागायच्या, इज्जत घालायची, माफ्या मागायच्या आणि मराठ्यांनी माफ करायचं. माफी मागण्यासारखं मनोज जरांगे बोलत नाही, जातवा नाहीये. तुमच्यासारख्या असे वड्या वगळीचे थोडे आहेत. याच त्या टोळीचं ऐकन, याचं ऐकन, त्याचं ऐकन. जातीवरती आपण नेत्याला सगळ्यांना बोललो, कोणाच्या लेकीबाळीला दुखवलं नाही, कोणाच्या महिलेला दुखवलं नाही आणखी राज्यात कोणालाच. मला दाखवून द्या पत्रकार बांधवांनी सुद्धा की मी कोणाचे लेकीबाळीला दुखवलंय, कोणाच्या महिलाला शिव्या दिल्यात म्हणून, कोणाला महिलाला असलं वाईट बोललोय, असं बोललो. दाखवायची का? दाखवायचेत का? आम्ही नाही म्हणणार तसं. इतके नीच नाहीत आम्ही. ते विचार नाहीत आमचे, तसले नाहीत आम्ही. प्रत्येक मायमाऊलीचे, समाजातल्या लोकांची इज्जत करणारे लोक असल्याचं नाव नाही घेतो. मोजितच नाहीत आम्ही, असे रोज कुलित होत. अशा इज्जत घ्यायची एखाद्याच्या मोठ्या समाजाच्या लिकेबाळीची. माफ्या